बाह्यस्त्रोत पद्धतीनं आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भरतीला विरोध करण्यासाठी गेल्या 48 दिवसांपासून आदिवासी आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी ठिय्या देऊन आंदोलन करतायत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी मंत्री या सगळ्यांशी बैठका झाल्या, चर्चा झाली, मात्र कुठल्याही प्रकारचा तोडगा निघत नाहीये। भर पावसात हे आदिवासी बांधव जे आहेत ते आदिवासी भवनाच्या बाहेर आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, मात्र अद्यापही तोडगा निघत नाहीये। आज या ठिकाणी उलगुलान मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि राज्यभरातल्या सगळ्या आदिवासी संघटना या आंदोलनात सहभागी होत आहेत। एक भव्य असा मोर्चा नाशिकमध्ये आज काढला जातोय। ललित चौधरी, काय नेमकी आता पुढची भूमिका, कशा पद्धतीनं हा मोर्चा असणार? हो, नक्कीच बघा, माननीय आदिवासी विकास मंत्री महोदय असतील, आदरणीय कुंभमंत्री गिरीजी महाजन साहेब असतील, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांच्याकडे जर बैठक होऊनही हा निर्णय होत नसेल तर मला वाटतं या शासनाचा घाट फक्त आदिवासी समाजाबाबत आहे। कुठलीही बाब असेल तर आदिवासी समाजाच्या बाबतच आपण आधी ट्रायल करतो आणि म्हणून माझ्या सकल आदिवासी समाजाने आम्ही इथे मोर्चा घेऊन शिक्षक म्हणून आदिवासी विकासचे बसलो। त्यांनी वेळेच बघितलं आणि कालही सोबत होत्या, आजही सोबत आहेत, उद्याही सोबत, कारण आमचे पालक आहेत आणि म्हणून त्यांनी ठरवलं की प्रत्येक वेळी समाजावरती अन्याय होतो म्हणून हे आदिवासी विकास विभागाच्या बाबत आउटसोर्सिंगचं आणलेलं प्रकरण असेल, पेसा भरतीच्या बाबत अनेक प्रकरणं असतील, म्हणून आपण एकदा ह्या शासनाला वाचा फोडण्यासाठी आणि आम्ही या देशातील मूळ मालक आहोत, या देशाचे मूळ मालक आहोत, या राज्याचे मूळ मालक आहोत आणि म्हणून आम्ही या राज्यात राहतो ही आठवण करून देण्यासाठी तमाम सकल आदिवासी समाजात रस्त्यावर येतो। कारण प्रत्येक वेळेस अन्यायाचं जर काही माध्यम असेल तर फक्त आदिवासीच माध्यम का होतं ह्या शासन असं आम्हालाही या मोर्चातून आज विचारायचं। पण एकूणच मोर्चाची दिशा कशी असणार आहे, भूमिका काय मांडली जाणार आहे आणि मोर्चाचं स्वरूप कसं आहे? मोर्चाचं स्वरूप तर मी म्हणतो की आम्ही एक शिक्षक आहोत, परंतु या ठिकाणी सकल आदिवासी समाजातील काही संघटनेचे प्रतिनिधित्व आहेत, आपण त्यांनाही प्रश्न विचारावा जेणेकरून आपणास ते चांगलं सांगतील। कसं स्वरूप असणार? आज या आंदोलनाला 48 दिवस झाले तरी देखील शासनाने कुठली प्रतिक्रिया दिली नाही। आमच्या जे काही आदिवासी बांधवांवर हा अन्याय केलेला आहे, आज रोजी प्रत्येक प्रकल्पात सर्व विद्यार्थी घरी आहेत, सर्व विद्यार्थी घरी बसलेले आहेत, शाळा बंद आहेत, तरी देखील जर आदिवासी विकास मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना जाग येत नसेल तर आजचा जो आंदोलन होणार आहे उलगुलान आंदोलन, त्यानंतर आम्ही पुढची भूमिका पण लगेच ठरवणार आहेत। मुंबईच्या दिशेने जाणारच आहेत, परंतु मुंबईला जाणारा पाणी आणि रेल्वे रस्ता पण आम्ही आदिवासी संघटना रोखणार आहेत। मुंबईला जाणारं पाणी, रेल्वे रोखला जाईल असा इशारा या सगळ्या संघटनातल्या कार्यकर्त्यांनी दिलेला आपण या ठिकाणी बघतोय की गेल्या 48 दिवसांपासून आदिवासी बांधव जे आहेत ते आदिवासी भवनसमोर आंदोलन करत आहेत। आज राज्यभरातल्या सगळ्या आदिवासी संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत। तपोवनापासून मोर्चा काढला जाणार आहे आणि एक आक्रमक भूमिका जी आहे ती आदिवासी आंदोलनकर्ते घेताना बघायला मिळते। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।